नाव सांगू? माझं नाव राजेश जयश्रीराम खांडेकर. मी ठाणे येथे वर्तकनगरमध्ये राहतो. मी आत्तापर्यंत जगभरामधल्या 28 देशांमधून सायकलिंग केलेलं आहे आणि 2020ला पण सायकलिंग मोहिमेला गेलो होतो, जे अर्जेंटिना ते कॅनडा होतं, जे 17 देशांची सायकल मोहीम होती. पण काही कारणामुळे म्हणजे करोना व्हायरसच्या प्रादुर्भावामध्ये तिकडे जे लॉकडाऊन झालं, जे जगामध्ये सगळीकडेच झालं, तर तिकडे पण झालं. त्यावेळी मला परत यावं लागलं. त्याच्यानंतर मी आता पुन्हा 4 वर्षाने पुन्हा त्याच मोहिमेला, जे अर्जेंटिना ते कॅनडा आहे, जे अर्जेंटिनामधील बाही ब्लांका ह्या शहरातून सुरुवात करून जे कॅनडामधल्या टोरंटोपर्यंत जायचं आहे, त्या सायकल मोहिमेचं अंतर जे आहे जे 19,800 किलोमीटर आहे. तर ते मी पुन्हा तुमच्या सर्वांच्या सहकार्याने ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे. ह्याच्यामध्ये अर्जेंटिना, उरुग्वे, पराग्वे, बोलिव्हिया, पेरू, कोलंबिया, नंतर पनामा, होंडुरस, नंतर ग्वाटेमाला, मेक्सिको, नंतर USA आणि कॅनडा, या 17 देशांमधला हा प्रवास होणार आहे. माझं विमान इथून 19 तारखेला रात्री निघणार आहे. ते 21 तारखेला मी तिथे पोहोचणार अर्जेंटिनाला. आणि जे माझं स्टार्टिंग पॉइंट आहे जो अर्जेंटिना आपलं बाही ब्लांका, इथून मी साधारण 24-25 तारखेला सुरुवात करणार आहे. कारण तिथे जाऊन तिथल्या अर्जेंटिनाच्या जे भारतीय दूतावास आहे त्या लोकांशी त्यांची भेट घेऊन वगैरे, ज्यांनी मागच्या वेळेस मला खूप मदत केली होती जेव्हा जे करोनामध्ये मी जेव्हा तिथे अडकलो होतो त्यामध्ये, आणि तिथे इंडियन कम्युनिटीज आहे, त्या इंडियन कम्युनिटीजनी पण मला मदत केली होती. तर त्या लोकांना सगळ्यांना भेटूनच माझा सायकलचा प्रवास सुरू होणार आहे तिकडे. आणि आमचे जे मित्र आहेत, माझे गुरु उमेश ठाकूर म्हणून, त्यांचे आशीर्वाद घेऊनच इथून मी सायकलिंगला सुरुवात करणार आहे. किती दिवसाचा पूर्ण प्रवास आहे हा? प्रवास साधारण 7 ते 8 महिन्याचा आहे आणि साधारण 19,800 किलोमीटरचं हे अंतर असणार आहे. आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशन तर्फे आणि आता जी सायकल मोहीम आहे, जी अर्जेंटिना ते कॅनडा ह्या सायकल मोहिमेवर जातोय, हे जाण्याचं एक कारण असं आहे की जी ठाणे शहरातली आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशन संस्था आहे, ज्या संस्थेचा मी सभासद आहे, त्या सभासद असल्यामुळे मी आणि ह्या आमच्या सायकल फाउंडेशनचं कार्य दिवसेंदिवस प्रगतीपथावर आहे सगळं. आता मध्ये आम्ही आदिवासी पाड्यामध्ये जाऊन सायकली वाटपचा कार्यक्रम घेतला आणि त्याच्यानंतर पर्यावरणाचं पण काम करतोय. तर आता मी त्याच पर्यावरणाच्या कामासाठी सायकल फाउंडेशन, जे आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशन आहे, त्यांचं कार्य पुढे घेऊन जायचा प्रयत्न करतो आहे. नमस्कार, मी प्रज्ञा म्हात्रे, आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशनची संस्थापिका अध्यक्षा. आमच्या संस्थेचे जे सदस्य आहेत राजेश खांडेकर, हे पुन्हा एकदा नवा विक्रम रचणार आहेत आणि त्याच्यासाठी ही आम्ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. तर अर्जेंटिना ते कॅनडा हे ते घोडा सायकलवरती सायकलिंग करणार आहेत. 19,800 किमीचा हा प्रवास ते स्वतः करणार आहेत. तर त्यांना आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशन तर्फे त्यांना आम्ही सहकार्य करणार आहोत आणि त्यांना शुभेच्छाही आम्ही देत आहोत या प्रवासाला जाण्यासाठी. तर आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशन ही लॉकडाऊन काळामध्ये सायकलिंगचं महत्त्व लक्षात घेऊन या हेतूने स्थापन झालेली ही संस्था आहे. आम्ही अनेक उपयोगी कार्यक्रम आम्ही पार पाडलेले आहे. नुकताच आमचा आदिवासी पाड्यामध्ये आदिवासी भागातील मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि त्यांची जी कमी होत चाललेली पटसंख्या आहे ती वाढावी यासाठी सायक्लोइजी उपक्रम आम्ही राबवला. त्या अंतर्गत आम्ही 50 नवीन ब्रँडेड सायकल, 314 एज्युकेशनल किट आणि 50 एअर पंप आणि 155 अधिक अवांतर वाचनाची पुस्तकं आम्ही त्यांना दिलेली आहेत. तर हे आमचं कार्य आहे, ते दिवसेंदिवस आमचं वाढत चाललेलं आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून एक खांडेकर ठाण्यातले
खांडेकर हे हा प्रवास करत आहेत आणि सर्व ठाणेकरांना आणि आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशनला त्यांचा खूप अभिमान आहे. त्यांना पुढील वाटचालीसाठी संस्थेच्या सर्व सभासदांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या वतीने मी शुभेच्छा देते.